तुची देवा तुची देवा. भगवंता तू कसा आहेस? तू अनंत आहेस. तू सर्वांच्या आधी असणारा भगवंत आहेस. आधी तूच आहेस, अंती तूच आहेस. सगुण तूच आहेस, निर्गुण तूच आहेस. कार्यही तूच आहेस आणि करताही तूच आहेस. आम्ही मात्र भगवंता निमित्त मात्र आहोत. आम्ही जे कार्य हाती धरलं ते आमचं नसून भगवंता ते कार्य सुद्धा तुझंच आहे. त्याला करून घेणारा भगवंता तूच आहेस. म्हणून कार्य कारण करता आणि सगुणात पण तूच आहेस, निर्गुणात पण तूच आहेस. चराचराला व्यापक असणारा भगवंता तूच आहे. तुझ्याशिवाय या चराचराला व्यापक असणारा भगवंता दुसरा कोणी नाही. म्हणून तुला वंदन करत असताना एका भक्ताचं, एका कविकर्त्याचं मनोगत भगवंता तुझ्या चरणावरती कसं आहे कविकर्ता गणाच्या माध्यमातून सांगतो. वंदन माझे तव पायासी तुम्ही सदाही दिशा. वंदन माझे तव पायासी तुम्ही सदाही दिशा. तुझवी न जाऊ कुठे, तुझवी न जाऊ कुठे, जाऊ कुठे सांग गणेशा. देवाचाही देव तुझी तुझी एक अभिनव. आकार उकार मकार मात्रा तुझ्याच ठाई हे सर्व.
तूची एक अभिनव आकार उकार मकार मात्रा तुझ्याच ठाई हे सर्व तो हा देवाचाही देव काय कळी काळाची भेव वेद दया गाती श्रुती नेती नेती म्हणती तुका मने निज रूपडे हे तत्व बीज जो भगवंत मूळ बीज आहे रूपडे हे तत्व जगद्गुरु तुकोबाराय सांगतात. भगवंता आकार उकार मकार मात्रा तुझ्याच ठाई हे सर्व आकार चरण युगुल उकार विदर विशाल मकार महामंडल मस्तक आकारे हे तिन्ही एक वटते ते शब्द ब्रह्म कवळले ते मी गुरु कृपा नमी येले आदी बीज. महावैष्णव माऊली ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीमध्ये भगवंताचं वर्णन कसं करतात. आकारात सुद्धा तूच आहेस उकारात सुद्धा तूच आहेस आणि हे सर्व तिन्ही तुझ्याच ठाई आहेत. म्हणून देवाचाही देव तुझी तुझी एक अभिनव आकार उकार मकार मात्रा तुझ्याच ठाई हे सर्व तुझविन जाऊ कुठे तुझविन जाऊ कुठे जाऊ कुठे सांग गणेशा तुझविन जाऊ कुठे तुझविन जाऊ कुठे जाऊ कुठे सांग गणेशा चराचरासी ब्रह्मांडासी तुझ पासूनी आरंभ या विश्वासी तुझ पासूनी प्रारंभ चराचरासी या ब्रह्मांडासी भगवंता तू कसा आहेस. नाना अलंकारानं या ब्रह्मांडामध्ये भगवंता तू कसा नटलेला आहेस. का बीजची झाले तरू भांगाराची अलंकारू तैसा मज एकाचा विस्तारू ते हे जग. या जगाचा या ब्रह्मांडाचा अनंत ब्रह्मांडाचा अधिपती असणारा भगवंता तू आहेस. तुझ्याशिवाय या जीवाचा तारणहार भगवंता दुसरा कोणी नाही. देहाच्या संबंधानं आम्हाला जितके काही नाते मिळाले ते नाते इथल्याच पुरते आहेत या देहापुरते आहेत. पण या जीवाचा संबंध जर कोणाची असेल तर थेट भगवंता तुझा संबंध या जीवाशी आहे. या जीवाचं नातं फक्त भगवंताशी आपण जोडू शकता. या पृथ्वी तलावर या देहाच्या रक्ताच्या संबंधाने नाते जेवढे आलेत तेवढे आमचे इथंच राहून जाणारे आहेत.
म्हणून साधू संतांनी वेळोवेळी आम्हाला जागा केलेला आहे की या मनुष्याच्या जन्माला आल्याच्या नंतर आम्हाला हा देह कशासाठी मिळालेला आहे. देह दिला देवे भजना गोमटा, तो हा झाला फाटा बादिकेचा. हा नरदेह जर कशासाठी मिळालेला असेल तर मायबाप त्या भगवंताचं भजन करण्यासाठी, त्या भगवंताचं चिंतन करण्यासाठी आम्हाला नरदेह मिळालेला आहे. या नरदेहाचं महत्व इतकं काय आहे मायबाप. पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगती, काही उपजताची मरती. म्हणून नरदेह निदान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती. देव होय म्हणती त्याची होती. इतका अधिकार जर कोणाला असेल तर या मनुष्याच्या देहाला आहे. मनुष्य देहाचे ज्ञाने सचितानंद पदवी घेणे. कुठल्याही योनीमध्ये ज्ञान आम्हाला प्राप्त होत नाही. देह कुठल्या योनीत सगळे काय प्राप्त होतात, किड्याचा मुंग्या नाना देह आम्हाला प्राप्त होतात, पण त्या देहामध्ये एक गोष्ट कमी आहे, ते म्हणजे ज्ञान. आणि या मनुष्याच्या देहामध्ये जर आम्हाला अधिक तर काही जर भगवंतानं दिला असेल तर ते ज्ञान दिले. त्या ज्ञान प्राप्त करायसाठी आम्हाला जीवनामध्ये संताची संगत महत्वाची आहे. संत सद्गुरूचा बोध आमच्यासाठी महत्वाचा आहे. जोपर्यंत या जीवनामध्ये आम्हाला संत सद्गुरूचा बोध होत नाही, एका साधूची जोपर्यंत आम्हाला संगत होत नाही, तोपर्यंत तो मूळ पुरुष असणारा भगवंत आम्हाला कळत नाही. कारण तुम्हाला तर सोडून द्या, त्या भगवंतावर सुद्धा संताचे उपकार आहेत मायबाप. मी तो आधी एक निर्गुण, मज पुसत असे कोण, तुम्ही संत कृपा करून आणि येले नावारूपा. त्या निर्गुण निराकार भगवंताला नावारूपाला जर कोणी आणणारा असेल तर ते मायबाप संत आहेत. म्हणून हॅलो ऐका म्हणतो आदरणीय, तुझ्यापाशी एक मागणं आहे की आम्हाला आमच्या जीवनामध्ये कुठलाच आदरणीय विठ्ठल कन्नमवार यांच्याकडूनच चराचरासी ब्रह्मांडासी तुझ्यापासून आरंभ, सौशून्यासी या विश्वासी तुझ्या कृपेने प्रारंभ. चरासी ब्रह्मांडासी तुझ्यापासून आरंभ, सौशून्यासी या विश्वासी तुझ्या कृपेने प्रारंभ. तुझ विन ठाव नसे देवा, तुझ विन ठाव नसे देवा, तुम्ही नाही दिशा. तुझ विन जाऊ कुठे, तुझ विन जाऊ कुठे, जाऊ कुठे सांग गणेशा.
साधूंनी संतांनी महंतांनी सर्वांनी तुझं भजन केलेलं आहे. भगवंता तू नेमका आहेस कुठं असा प्रश्न भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला अर्जुनाने केला. नेमकं तुझं वास्तव्य भगवंता असते तरी कुठं. त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतात आणि कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती महावैष्णव माऊली ज्ञानोबाराय तुम्हा आम्हाला सांगत असताना सांगतात, परितयापासी पांडवा मी हरपला वसावा, जेथे नाम घोषू बरवा, करी तिथे माझे, करी तिथे माझे. परितयापासी पांडवा मी हरपला वसावा, जेथे नाम घोष बरवा, करी तिथे माझे. भगवंत अर्जुनाला सांगतात की या सूर्याच्या किरणाच्या पलीकडे जरी माझा शोध घ्यायचा प्रयत्न केला तरी अर्जुना मी तुला तिथं दिसणार नाही. या ब्रह्मांडामध्ये माझा शोध घेण्याचा प्रयत्न केला तरी मी भगवंत तुला तिथं दिसणार नाही. मग भगवंतानी सांगितलं की नेमकं माझं वास्तव्य असते कुठं. जिथे अखंड असणारं नामचिंतन असते, जिथं सददित नित्य नेमाने ज्या ठिकाणी भगवंताच्या नामाचा जय घोष असतो त्या ठिकाणी भगवंताचं वास्तव्य असते. म्हणून परितयापासी पांडवा मी हरपला वसावा. आणि ते नामस्मरण करत असताना ज्याच्या अंतकरणामधला मी गळून पडला, मी आहे कोण याचा करावा विचार म्हणे ज्ञानदेव निवृत्तीचा. ज्याला आपण स्वतःला ओळखून ज्याचा मीपणा गळून जातो तिथं नामस्मरण जिथे असते ते म्हणजे भगवंताच्या ठिकाणी आणि संताच्या ठिकाणी सत्य असणारं नामस्मरण चालू असते. म्हणून ज्या ज्या ठिकाणी संतच असतात त्या त्या ठिकाणी नेमकं भगवंताचं वास्तव्य असते. जिथं नामाचा सदोदित जय घोष चालू असतो त्या ठिकाणी भगवंताचं वास्तव्य असते. म्हणून तुकोबाराय म्हणतात, नाम घेता वाया गेला ऐसा कोण आहे केला, सांगा विनवितो तुम्हाशी संत मंत सिद्ध ऋषी. म्हणून या माणसाच्या जीवनाला आल्याच्या नंतर पूर्वीच्या काळामध्ये त्रेतायुगात, सतयुगात, कृतायुगात, द्वापार युगात भगवंत प्राप्ती फार कठीण होती आणि त्या साधू संतांनी तुम्हा आम्हाला सुलभ आणि सोपी भगवंत प्राप्ती करून दिलेली आहे. कारण या कलियुगामध्ये या दूषित वातावरणामुळे मायबाप या शरीरामध्ये तितकी ताकद नाही की जे पहिलेचे ऋषीमुनी करत गेलेत ते आपल्या शरीरामध्ये आता ताकद नाही. म्हणून साधू संतांनी आपल्याला कलियुगामध्ये भगवंताची प्राप्ती सुलभ आणि सोपी कशी करून दिली. कलियुगी सुगम साधन न लगे योग याग तप व्रतदान, निर्लज्ज करावे हरि कीर्तन, चारी मुक्ती चरण वंदिती. या चारी मुक्तीचा अधिकारी आम्हाला भगवंताचं नाम स्मरण करून करता येते. आणि नाम घ्यायला काय फार आपल्याला मोल खर्च करावा लागत नाही, काय पैसे द्यावं लागत नाही. मुखी काम हाती काम मुखी नाम, एवढं सोपं असणारं भगवंताचं नाम आहे. म्हणून साधू संत आणि तलावरती भगवंता तुला शरण जावं तरच या जीवाचा हित होते. या जीवाच्या 184चा फेरा चुकवणारा जर कोणी आहेस तर ते भगवंता तू आहेस. माऊली ज्ञानोबाराय म्हणतात, तुझं विन कोणा शरण जाऊ नारायणा. भगवंताशिवाय या जीवाचं हित कोणी करू शकत नाही. म्हणून तुझं विन ठाव नसेल देवा, तुझं विन ठाव नसेल देवा, तुम्ही सदाही निजा. तुझं विन जाऊ कुठे, तुझं विन जाऊ कुठे, जाऊ कुठे सांग गणेशा.
मी आलो चरणी तुझिया देवादी देवा हे गणराया. दीन पतित मी बालक तुमचा करितो विनंती दास तुका. शरण मी आलो चरणी तुझिया देवादी देवा हे गणराया. दीन पतित मी बालक तुमचा करितो विनंती दास तुका. म्हणून या मनुष्याच्या जन्माला आल्याच्या नंतर त्या भगवंताला शरण जाणं या मानवाचं आधी कर्तव्य आहे. जो मज अनन्य शरण तयाचे निवारी मी जन्म मरण शरणांगताशी शरण मीच एकू. या 184च्या जन्म मृत्यूचं खंडन जर आम्हाला करायचं असेल तर आम्हाला त्या भगवंताला अनन्य भावानं शरण जावं लागणार आहे. जोपर्यंत आम्ही आमच्या अंतःकरणातील अनन्य भाव त्या भगवंताला अर्पण करत नाही तोपर्यंत तो भगवंत या जीवाचं 184चं जन्म मरणाचं खंडन करणार नाही. आणि ज्या वेळेस आपण अनन्य भावानं त्या भगवंताला शरण गेलं रे गेलं तो अनंत ब्रह्मांडाचा मालक असणारा त्या भक्ताला शरण येते. माऊली ज्ञानोबारायाच्या ज्ञानेश्वरीतील ओवी आहे. त्या भगवंताला शरण गेल्याच्या नंतर या जीवाचं हित कसं होते माऊली ज्ञानोबारायांनी सांगितलेलं आहे. म्हणून तुझ विन ठाव नसे देवा, तुझ विन ठाव नसे देवा, तुझ नाही का. तुझ विन जाऊ कुठे, तुझ विन जाऊ कुठे, जाऊ कुठे सांग गणेशा.